नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आता राष्ट्रवादी नेमकी कुणाची? शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चिता जळत असतानाच कट रचला. सत्तेसाठी ते हपापलेले आहेत वगैरे वगैरे पूर्ण नॅरेटिव्ह जे प्रसारित करण्यात आलं आणि तो जो कट रचण्यात आला आणि तो यशस्वी झाला आहे, या आनंदाच्या उड्या मारत असतानाच शरद पवारांनी एक घाव घातलेला आहे. शेवटी ते शरद पवार आहेत. त्यांचा डाव ते कधीच खाली जाऊ देत नाही. समोरच्याची पाठ ते बरोबर मातीला चिकटवतात जेव्हा ते ठरवतात तेव्हा. आणि त्यांनी आता ठरवलेलं आहे. कधीही तात्काळ प्रतिक्रिया न देणारे शरद पवार काल बोलते झाले, आजही बोललेले आहेत की बैठकीला नसणाऱ्यांना बैठकीत काय ठरलं हे माहिती कसं असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तटकरे, पटेल, भुजबळ आणि मुंडे या चौकडीला. तसं तर सुनील तटकरे यांच्यासह सगळ्यांना माहिती होतं की अजित पवार हे निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आलेले आहेत आणि नुसती मनस्थिती नाही तर थेट त्या दिशेने चर्चा करायला आणि पावलं टाकत आहेत. हे राष्ट्रवादीच्या त्या सगळ्या नेत्यांना माहिती होतं. परंतु आपल्याला हे जे राजकारण करायचंय म्हणजे काय करायचंय? आपल्याला थेटपणे निर्लज्जपणे मड्यावरचं लोणी खायचंय. आणि ते खायचंय कारण की पुढचे 3.5 वर्ष निवडणुका नाही. कसंही करून आपल्याला मंत्रीपद हे आपले शाबूत राहिले पाहिजे आणि मुंडेंचा पुन्हा त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला पाहिजे. पटेल हे कुणाला पटो अगर न पटो राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजेत वगैरे वगैरे ते सगळं. आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रिपद, हे असं काहीतरी त्यांचं ते शिजलेलं होतं. आणि मग दैनिक लोकसत्ता असेल, इतर अनेक प्रसार माध्यम असतील, त्यांनी जे उघडं पाडलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासह या चौकडीला, ते लक्षात घेऊन शरद पवार तात्काळ आता प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. आणि त्या कशा यासाठी ते त्यांनी जो घाव टाकलेला आहे. आणि हा व्हिडिओ आवर्जून जपून ठेवा. जे काही याच्यामध्ये तर्क मांडला जातोय तो 100% होऊ शकतो अशा पद्धतीचे मुद्दे आहेत. ते 3 मुद्दे आहेत. आणि ते 3 मुद्दे सांगण्यापूर्वी माझी आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो. आपण शरद पवारांचंच समर्थन करतोय असं अजिबात समजू नका. शरद पवार ही गेली 5-5.5 दशक हे राजकारणामध्ये ते राजकीय व्यवहार कसा करायचा आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रश्न आहे विचारधारांचं युद्ध. आता जसं अजित पवार यांनी विचारांची तडजोड न करता महायुतीमध्ये सत्तेमध्ये जाणं पसंत केलं, त्यांना विकासाच्या दृष्टीने महत्त्व त्यांनी दिलं. आणि जर लोकांची कामं करायची तर विरोधात राहण्यापेक्षा सत्तेमध्ये राहून अधिक काम जोमाने करता येतं, या दृष्टीने ते भारतीय जनता पार्टी बरोबर गेले. आता हे जे मी म्हणतोय की घाव, आता तो असा आहे जे अजित पवार यांना चांगलं माहिती होतं. अजित पवारांनी एक काका, आपले काका म्हणून त्यांचं जे आदराचं स्थान आहे आणि ज्यांचं बोट धरून मी राजकारणात आलेलो आहे त्यांच्या प्रती असणारी आत्मीयता लक्षात घेऊन आणि पुढे राजकारणाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीने जाहीरच करून टाकलं होतं की आता कुबड्यांची आम्हाला गरज नाही. याचा अर्थ काय झाला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, येणारी लोकसभेची निवडणूक जी 3-3.5 वर्षांनंतर येणारी, ती आपल्याला एकट्याला लढायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शरद पवार यांचं नाव वगळून किंवा शरद पवारांचा फोटो वगळून किंवा घड्याळ जे चिन्ह आहे ते जे हे लक्षात घ्या. हे मी का सांगतोय? सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे.
ती याचिका म्हणजे हे जे पहिलं 3 मुद्दे जे सांगतोय त्याच्यामध्ये हे एक कारण लक्षात घ्या, की हे कारण जे असं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत बहुमत वगैरे ते सगळं लक्षात घेऊन ते घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव हे अजित पवारांना त्यावेळेला दिलेलं आहे. आता ते देत असताना एक अट टाकलेली आहे की घड्याळ चिन्ह वापरा, परंतु हे निकालाधीन आहे हे लक्षात ठेवा, आणि शरद पवार यांचा तुम्ही फोटो वापरू शकत नाही हे देखील अधोरेखित केलेलं आहे. आता त्या याचिकेचा काय निकाल लागायचा तो लागेल. आणि बहुतांश कायदेतज्ञ काय सांगत आहेत की 10 जून 1999 रोजी जो शरद पवार या नेत्याने जो पक्ष स्थापन केलेला आहे त्याची जी घटना आहे ती घटना आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या पक्षावर त्यांचाच एक अधिकार आहे असं कायदेतज्ञ सांगत आहेत. आता हे अजित पवारांना कळत नाही का? अजित पवारांना कळत होतच. त्यांनी त्या परंतु त्यांनी आपल्याला काही मुख्यमंत्री पदाचा ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी आली त्यावेळेला आपल्याला याच काकांनी नाकारलेलं आहे हे देखील त्यांच्या मनामध्ये खंत होती, खंत ती राहिलेली त्यांनी बोलून देखील दाखवलेली आहे. दुसरीकडे जसं आत्मीयता व्यक्त करताना ते बोलून दाखवलेलं ते. आणि शरद पवार तिथं चुकलेले आहेतच. म्हणजे ज्या वेळेला ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि जास्त आमदार निवडून आलेले होते 2004 मध्ये, त्यावेळेला अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत होते, परंतु ते झाले नाही. आता तो जो सल त्यांच्या मनामध्ये होता तोच तेवढा सोडला तर बाकी त्यांनी शरद पवार हे आमचे त्या अर्थाने साहेब आहेत हे कधीही त्यांनी म्हणजे अमान्य केलं नाही, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग आता ह्या ज्या बैठकांचे व्हिडिओ आलेले आहेत ते भला आता म्यूट कडून आलेले आहेत. आता ज्या वेळेला 9 तारखेला 9 फेब्रुवारीला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन ते सगळं सांगणार आहेत अशी एक बातमी आलेली. जयंत पाटील सांगत आहेत, शशिकांत शिंदे सांगत आहेत, सगळेजण सांगत आहेत की त्या बैठकीमध्ये काय झालं. आणि ज्या आज जे काही बातम्यांचे ते एकत्रीकरण विलनीकरणाच्या संदर्भातल्या बैठकीमधले काही मुद्दे जे बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये काय ठरलेलं आहे ते देखीलच आहे. कुणी मंत्री व्हायचं केंद्रामध्ये, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे, प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे, हे सगळे निर्णय घ्यायचे कुणी. ज्या वेळेला ही म्हणजे मोडलेला राष्ट्रवादी ज्या वेळेला जोडला जाईल आणि त्यावेळेला काय भूमिका असणार आहे, एनडीए मध्ये काय स्थान असणार आहे. जसं ते सुनील तटकरे मोठ्या आविर्भावामध्ये लगेच आज खुलासा करून त्यांनी एकदम जनतेला असं उपहासात्मक पद्धतीने की बघा एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखालचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी हा पक्ष, त्याच्यानंतर इंडिया जो काँग्रेसचा वगैरे तो ते, आणि मग एक राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेस इकडे आहे. मग हे कोणती राष्ट्रवादी कोणत्या पक्षामध्ये सामील होणार हे ठरलं पाहिजे वगैरे असं त्यांनी ते सांगितलं. आणि बघा मी कशा प्रकारे उत्तर देतोय हे सांगितलं. खरं तर त्यांनी ते तसं उपहासात्मक बोलत असताना एक प्रकारे कबूल करून टाकलेले की अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या ज्या बैठका 14-15 वेळेला झालेल्या आहेत, एका बैठक 1-2 बैठकांना काय मी अनेक बैठकांना उपस्थित होतो, हे इंटू ब्रॅकेट त्यांच्या मनामध्ये. राजकारणामध्ये सगळेच मुखवटे असतात. म्हणजे कधी आपण खरं बोलायचंय, कधी खोटं बोलायचंय, काय या बोटावरची चुंकी त्या बोटावर कशी न्यायची ही कला सगळ्यांनाच अवगत असते. ते सुनील तटकरे अपवाद कसे ठरले. आणि मग आता भारतीय जनता पार्टीचे आपण अधीन गेलेलो आहे. आपल्याला हे जे काही नॅरेटिव्ह आपण हे केलेलं आहे, सेट केलेलं आहे की सुप्रिया सुळे, शरद पवार हे अजित पवार यांनी कष्टाने उभा केलेला पक्ष ते आता बळकावणार वगैरे वगैरे ते सगळे. अरे मुळात तुमच्यासह हा पक्ष कुणाचा आहे हे काही लोकांना सांगायची गरज आहे का? बरं, लोकांनी गेल्या 2023 गेल्या 2-2.5-3 वर्षांमध्ये पाहिलेले, चर्चा केलेले, किती वेळेला अजित पवार शरद पवार भेटलेले आहेत आणि हे दोघं एकच आहेत. हे किती वेळेला कोण कोण बोललेले, लाखो कोट्यावधी लोक बोललेले, सगळं प्रसार माध्यमांमध्ये आलेलं आहे, अनेक बैठकांमध्ये आलेलं आहे. अगदी 12 डिसेंबर वाढदिवस असेल वगैरे वगैरे किती घटना आहे. अजित पवारांच्या सगळ्या अलीकडच्या काळामधल्या ज्या प्रसार माध्यमांमधल्या ज्या सगळ्या मुलाखती त्याच्यामध्ये ते काय बोललेले आहेत, वेळोवेळी जाहीर भाषणामध्ये काय बोललेले आहेत. पत्रकार ज्या वेळेला विचारायचे की काय हे दोन्ही एकत्र येणार तर ते म्हणे तुझ्या तोंडात साखर पडो. हे अनेक गोष्टी आलेल्या आहेत, त्याचे अनेक व्हिडिओ आहेत, ते वेगळं सांगायची गरज नाही.
मग हे सगळं असं असताना ज्या वेळेला अजित पवारांची नाळ शरद पवारांशी चांगल्या पद्धतीने राजकीय दृष्ट्या जुळलेली आहे आणि मग ती 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 माहिती होती. परंतु आता आपण ऐन वेळेला हे आपल्याला मड्यावरचं लोणी खायचंच आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला अभय मिळवायचं आहे, आपल्याला सत्ता मिळवायची आहे. सुप्रिया सुळेंना कशाला मंत्रिपद पाहिजेत, जयंत पाटलाला कशाला पाहिजे, रोहित पवारला काय करायचंय, आम्हाला जे काय पाहिजे ते आम्हाला द्या, आम्ही हे कृत्य करून दाखवतो. आता त्यांना एवढा आत्मविश्वास का प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना एवढा, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंना? कारण भारतीय जनता पार्टीचं जे विस्तारवादी राजकारण आहे आणि देशभर केलेलं आहे, म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी. आता तामिळनाडूमध्ये ज्या वेळेला जयललिता यांचा मृत्यू झाला, मग ते पलानीस्वामी, अमुक स्वामी, तमुक स्वामी त्या दोघांमध्ये लावून दिली, ते तिथं तसंच केलं. इकडं बिहारमध्ये रामविलास पासवान, चिराग पासवान, नंतर ते प्रजापती पासवान यांच्याबद्दल काय केलं. आणि इथं तर वेळच घालवला नाही वाया. आणि उलट ते सगळं असं सांगण्यात आलं, बघा अमित शहा आले, येताना पक्षाचे अध्यक्ष नवीन ते नितीन नवीन त्यांना घेऊन आले आणि मग ते स्वांतन केलं, त्यांना अभिवादन केलं आणि तिथंच त्यांनी जाता जाता सांगून टाकलं की आता हे काय करायचं आहे, ताबडतोब सुनेत्रा वहिनींचा शपथविधी तो झाला पाहिजेत आणि ते लवकर ते केलं पाहिजे आणि ते काय, ते जर नाही केलं तर काय होईल वगैरे असं त्या बातम्या पसरवण्यात आल्या. परंतु आता दुसरा दुसरा मुद्दा ऐका. दुसरा मुद्दा हा आहे, शरद पवार बारामती मधून निघाले, ते का मुंबईमध्ये पोहोचले, तेव्हा त्यावेळेला त्यांनी एका व्यक्तीची भेट घेतली. त्या व्यक्तीचं नाव आहे गौतम अदानी. आता गौतम अदानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे किती जवळचे मित्र आहेत हे काही सांगायची गरज आहे का? आणि तसे ते शरद पवारांचे देखील मित्र आहेत. आणि मग ज्या वेळेला 2019 मध्ये ज्या वेळेला ती बैठक झाली, भाजप बरोबर जायचंय वगैरे असं तसं ते सगळं झालं, शरद पवारांनी ऐन वेळेला हे केलं, ते घुमजाव केलं आणि ते काही झालं नाही. त्याच्यानंतर ते प्रफुल्ल पटेल काय म्हटले की आता मी देखील लोक माझा सांगतीप्रमाणे काय करणार आहे, मी माझं आत्मचरित्र लिहिणार आहे. आणि ज्या वेळेला मी शरद पवार यांच्याशी दिल्लीमध्ये असताना एकांतामध्ये बोललो होतो, त्या वेळेला ते मला काय म्हणाले हे मी सगळं माझ्या आत्मचरित्रामध्ये मांडणार आहे. खरं तर प्रफुल्ल पटेल यांनी आत्मचरित्र आता लिहायला घ्यायला काय हरकत नाही की त्यांनी काय केलेलं आहे. हे आज हे जे बारामतीला 28 जानेवारीला ज्या वेळेला अंत्यसंस्कार केले जात होते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडली जात होती, अस्थि विसर्जन केलं जात होतं, त्यावेळेला आपण कुठल्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे आणि दिल्लीपर्यंत आपण काय निरोप दिलेला आहे. त्या पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांनी काय सांगितलं की हे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असं का उल्लेख केला, कारण तुम्ही तसंच हे सगळं सेट केलेलं. ते भलं त्यांनी माघार घेतली वगैरे हा मुद्दा वेगळा, कारण ते उलटलं ते सगळं. आणि मग आता पुन्हा ते सगळं चाललेलं आहे. मग गौतम अदानी, अमित शहा यांना, गौतम अदानींच्या माध्यमातून जर शरद पवारांनी असा राजकीय व्यवहार म्हणून, ठीक आहे मविवा इंडिया आघाडी वगैरे काय तुम्हाला ते कमकुवत करायचे काय, आणि मी तरी तसा एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणार आहे. आणि मग काय करायचंय की ह्या लोकांनी सगळ्यांनी ठरवायचंय. त्यांनी बघा इंडियन एक्सप्रेसच्या नीरजा चौधरी यांना एक मुलाखत दिली होती निवडणुकीच्या दरम्यान, आणि त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला की काय एकत्र यायचं की नाही हे सगळ्यांनी बाकीच्यांनी ठरवायचंय. म्हणजे त्यांनी सगळा चेंडू जो सुप्रिया सुळे आणि यांच्या कोर्टामध्ये तो टाकला आला. मग सुप्रिया सुळेंचं वागणं बघा. अगदी पार्थ पवार मुंडवा घोटाळा प्रकरणी ज्या वेळेला नाव आलं त्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ असं काही करेल असं काही मला वाटत नाही अशी दिलेली प्रतिक्रिया ही आत्ता आठवून बघा. त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवायच्या पुणे पिंपरी चिंचवड, त्यासाठी जी पत्रकार परिषद झाली तर तिथे सुप्रिया सुळे अजित पवारांबरोबर बसली, त्या संबोधित करण्यासाठी बसल्या पत्रकारांना. हे सगळं झालेलं आहे. आणि मग आता हे सगळं जे कौटुंबिक नातं आहे, हे राजकीय नातं आहे, आणि जो मोडलेला राष्ट्रवादी आहे तो जर जोडण्याचा प्रयत्न शरद पवार करत असतील, आणि अजित पवारांना ते का नको होतं, त्यांना ते पाहिजे होतं आणि त्यासाठी ते सगळं करत होते, हे लक्षात घ्या. असे हे 3 अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. नंबर 1, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागू शकतो ते. दुसरं, गौतम अदानींच्या संदर्भात ते शरद पवार निर्णय घेऊ शकतात. आणि तिसरं,
पवार कुटुंब कितीही बाहेर काही राजकारण होत असेल, अमुक असेल, ते ज्या वेळेला कौटुंबिक असतं संबंध, मग ते लग्न समारंभ असो, दिवाळी समारंभ असो, वाढदिवस असो, आणि आता तर अशी जी सगळी महाराष्ट्राच्या मनावर भरून न निघणार म्हणजे एवढी मोठी जी हानी झालेली आहे, आणि पवार कुटुंबाचं जे काही नुकसान झालेलं आहे अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळं, त्या वेळेला ते एकत्र राहणार नाही का? तर ते एकत्र राहणारच ना. आता पार्थ पवार हे अगदी शपथविधीला नको आहेत आम्हाला, असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं. का सांगितलं? कारण की मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्याशी आपल्याला पुण्यामध्ये लढत द्यायची आहे. मग जैन बोर्डिंग घोटाळा याच्यावर जे सगळं जे काही झालेलं आहे, त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. अजित पवार जर हे फाटक्या तोंडात जे काही बोलतील ते, त्या भीतीने काय केलं, त्यांनी मुंडवा घोटाळा प्रकरण काढलं आणि ते सगळे कागदपत्र हे ते पुरवले. त्याच्यामध्ये आम्ही पण बोललो, सगळेजण बोलले, अंजली दमाने बोलल्या, विजय कुंभार बोलले, हे ते सगळी वस्तुस्थिती, तो विषयच वेगळा आहे पूर्ण. ते सगळं झालेलं आहे. हे केलेलं हे अजित पवारांना आवडलं नव्हतं, आणि म्हणून ते म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे. मग त्यांनी एक उदाहरण दिलं. पुरंदर उपसा जलसिंचन योजना, जी मुळात 220 कोटी रुपयांची होती, ती केली 310 कोटी रुपयांची. आणि मग ती जी फाईल आहे, ते जाहीरपणे बोलले. आणि 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याचा काय तुम्ही आरोप करता? तुम्ही तर मला सत्तेबरोबर ठेवलेलं आहे, हे लोकांनी समजून घ्यावं, असं ते अजित पवार बोललेले आहेत. मग आता याचं राजकारण म्हणजे संजय राऊत आज बोलले की ते तसं काही झालेलं आहे का? त्यांनी तर फार गंभीर ते बोलले, त्या याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही की हे काही कट घातपात वगैरे काय, मग ते अमित शहा, मग ते कसं तडीपार मग वगैरे, ते सोहराबुद्दीन शेख, त्याचं एन्काउंटर, फेक तडीपार, ते सगळं बोललेले, ते मला आठवलं वगैरे असं ते राऊत बोललेले. ते राजकीय वार पलटवार होत राहतील. परंतु मूळ आता प्रश्न काय आहे? शरद पवार हे म्हणजे अंगाला तेल लावलेला पाहिलं, अमुक तमुक, आत्तापर्यंत ज्यांना त्यांना जितक्या उपमा दिल्या गेल्या, त्यावेळेस बाकीच्या कोणत्याच राजकारणाला दिल्या गेल्या. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं केंद्रामध्ये सरकार एक मताने पडलं, ते एक मत ते कुणाचं होतं? तर ते बहुजन समाजवादी पक्षाचे, बसपाच्या कोण, त्या मायावती. मायावतींच्या कानामध्ये जाऊन शरद पवार बोलले होते की बघा, तुम्हाला उत्तर प्रदेश आहे पुढे, अमुक अमुक असणार आहे, तुम्ही त्याचा सगळा विचार करा. आणि ते झालं, ते सरकार कोसळलं. तर ते हे शरद पवार आहेत. त्याच्यामुळे असं समजू नका की त्यांचे महाराष्ट्रात 10च आमदार आहेत आता, इकडं इकडं ते वर 8 खासदार आहेत, मग आता ते काय संपलेलं आहे, त्यांचं वय झालेलं आहे, अमुक झालेलं आहे, असं समजू नका. हे जे नॅरेटिव्ह पसरवलं गेलेलं आहे की हे बळकावण्याचा डाव, अरे ते बळकावणार त्यांचाच पक्ष आहे ना तो, आणि ते बळकावण्याचा प्रश्नच नाही ना. आणि अशा वेळेला सुनेत्रा वहिनींवर ते अन्याय कसा करतील? जर अजित पवारांवर ते जर तडजोड करून एकत्र येणार होते आहे ते त्या पक्षाचं, तर सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करणार नव्हते का? ते करणारच होते ना ते. पण हे जे ही जी घाई केली गेलेली आहे. आणि मग उदाहरण देताना काय, पंतप्रधान ते कसे झाले, राजीव गांधी किती इंदिरा गांधींची हत्या झाली 3 तासातच कसं दिलं वगैरे वगैरे, ते सगळं असं ते सगळं ते मुलामा दिला जातोय आपल्या चुकीला, आपला कट झाकून ठेवला जातोय. हे बघा, एक लक्षात घ्या, शीर्षस्थ नेतृत्व हे नेहमी शीर्षस्थ असतं. म्हणजे गल्लीमधले कार्यकर्ते, वार्डातले कार्यकर्ते एकमेकाचे डोके फोडतील, काय ते करतील, शेवटी निर्णय कोण घेतं? राज्याचे नेते घेतात. आणि राज्यामध्ये काय जे लुटूपुटीची लढाई काय जे होतं, त्याचा निर्णय कोण घेतात? हायकमांड घेतं. आता ते काँग्रेसच्या काळात हायकमांड शब्द होता, आता कोणतं शीर्षस्थ नेतृत्व. मग आता शीर्षस्थ म्हणजे कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांचे 8 खासदार नको आहेत का? आणि त्याच्यामध्ये पुन्हा प्लस एक सुनील तटकरेचा जोड दिला तर 9 खासदार होती. तर हे नको होतं का? किंवा नको आहे का आता? त्यांनाही अजून 3-3.5 वर्ष करायचं आहे. त्या कुबड्यांवरच आहे ना ते, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारच्या. आणि त्याच्यानंतर हे 9 खासदाराचा जोड मिळाला तर अजून चांगलं होणार आहे. आणि मग ते काय करतील, हे देवेंद्र फडणवीस यांना सांगतील, तुम्ही जे आता हे सगळं जे केस झालं ना तुमचं करून, आता हे आपल्याला असं असं करायचा, विषय मिटला, विषय संपला. हे असं होऊ शकतं.
आणि मग आता बघा की आम्ही ते शरद पवार एनडीए मध्ये आलेच पाहिजे त्यांचा पाठिंबा म्हणून आम्ही हे सगळं असं जर केलं, असं जर उद्या चालून म्हटले, तर यांच्यासारखे म्हणजे करंट राजकारणी कुणीच नाही बघा. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला कुठले डाव खेळताय, घटना काय घडलेली आहे, काय प्रसंग आहे, ते लक्षात न घेता अशा पद्धतीचा डाव तुम्ही खेळताय. आणि हे महाराष्ट्राला काही आवडलेलं नाही. राजकारण तर सगळेच करतात. शरद पवार तर महाराजकारणी, ते तर करतातच. त्याच्यामुळे तो राजकारण हा विषय बाजूला ठेवा, पण एक माणुसकी म्हणून, म्हणजे कुठे म्हणजे माणुसकी हरपून अगदी त्या म्हणजे असे शब्द यावेत प्रत्येकाच्याच म्हणणे की बघा माड्यावरचं लोणी खायला निघाले हे सगळे. एकाला काय ते छगन भुजबळांची सुटका झाली ईडी मधून, ते अगदी तावा तावा आता मस्त ते डोलत 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 बोलत बोलायला लागलेले आहेत ते. ते धनंजय मुंडे आता मुंडावळ्या बांधून बसलेले आहे, आपला नंबर लागू शकतो मुंडे मंत्रिमंडळामध्ये. प्रफुल्ल पटेल, तटकरे, यांनाही साध्य करायचं आहे. बघा सुनेत्रा वहिनी पक्ष भावनिक वगैरे ते असं तसं करून ते सगळं चाललेलं आहे. अतिशय किविलवाणं आहे आणि महाराष्ट्राला ते बघावं लागतंय, हेच दुर्दैव आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.